कुळी अनेक आहेत, त्यामुळे अनेक कुलधर्म झालेत. प्रत्येक कुलधर्माचे कुलदैवत वेगळे, प्रत्येकाच्या रूढी परंपरा वेगळ्या आहेत. वेगवेगळा देव, वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या रूढी, त्यामुळे वेगवेगळ्या जाती, म्हणून समता जाऊन विषमता आली. त्यामुळे दैववाद, जातीभेद, मतभेद होऊन कोण कोणाचं ऐकण्याच्या स्थितीत राहिला नाही. सबसे बडा मैं हूँ असं प्रत्येकाला वाटून अराजकता, गोंधळ निर्माण झाला आहे. येथे सनातन कुळीमध्ये एकच धर्म, एकच जात, एकच देव, एकच रूढ, एकच परंपरा, एकच विचार, एकच मत, एकच भाव. देव माझा, मी देवाचा. माझ्याकडून विश्वकल्याणाचं कार्य कसं होईल, मी निर्वाण स्थितीला कसा जाईन, असा प्रत्येकाचा समभाव म्हणजे प्रेमभाव ओसंडतो. येथे शांती, समाधान, आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे. देव ऋषींनाही दुर्लभ असा अनमोल सुखसोहळा भोगायला मिळतो. म्हणून संत सांगताहेत, कुळीच्या कोशातून बाहेर निघा, वेगळं निघा, वेगळं निघा. राया तुम्हाला सांगते, वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. रामेश्वर भट जातीवादात अडकले होते, म्हणून तुकाराम महाराजांना शरण जाण्यात त्यांना कमीपणा वाटत होता. त्यामुळे ते ईश्वर तेजाच्या प्राप्तीपासून वंचित होते. जेव्हा जातीधर्माच्या भेदातून बाहेर पडून तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले असे जाणून तुकाराम महाराजांना शरण गेले, तेव्हाच ब्रह्मस्थितीत गेले. परमार्थ प्राप्तीला जातीभेद, वर्णभेद हा फार मोठा अडथळा आहे. आपण कोठे आहोत याचा कितीही वादविवाद केला, स्वप्न पाहिली तरी अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय, अत्यंत योग्य परिश्रमाशिवाय सत्याचं दर्शन होत नाही. ते अत्यंत गुप्त आहे. जो अंतःकरणाच्या अत्यंत खोल जागी जाऊन बसला आहे त्याला सत्याचे दर्शन होतं. ज्याला सत्याचं दर्शन झालं त्याला सुख दुःख उरत नाही, भूतकाळाची खंत नसते, भविष्याची चिंता नसते. जो आपल्या क्षणिक इच्छा सोडून देतो त्याच्या अंतःकरणातून सगळ्या दुराशा नष्ट होतात. त्याला आवश्यक असे कर्तव्य उरत नाही. तोच कैवल्यपदाला पोचतो, त्यालाच ईश्वर तेजाची प्राप्ती होते. शतकोटी ग्रंथ आणि एक नाम. नामात शतकोटी ग्रंथ आहेत, मग ग्रंथात नाम शोधायचं की नामात ग्रंथ शोधायचा? इतर मंडळी ग्रंथात नाम शोधतात, आम्हाला नामात ग्रंथाचा शोध लागतोय. म्हणून अगोदर सद्गुरूंचा शोध लागला पाहिजे, मग सद्गुरू बोधातून नाम मिळते. त्या नामात सगळे ग्रंथ सापडतात. एक सिद्धांत म्हणजे एक ग्रंथ. अजून बरेचसे सिद्धांत सापडायचे म्हणजे शोधायचे आहेत. शोध थांबणार नाही, सिद्धांत संपणार नाहीत. देअर आर मेनी बेंड्स बट देअर इज नो एंड. प्रत्येक बेंडला एक सिद्धांत सापडतो. आई आपल्या मुलांना खेळायला सोडते आणि स्वयंपाकाला लागते. स्वयंपाक तयार झाल्यावर आई मुलांना जेवायला हाक मारते, चला बाळांनो खेळ बंद करा, हातपाय तोंड धुवून जेवायला बसा. मग मुलं खेळ विसरून आईच्या आज्ञेप्रमाणे जेवायला बसतात. आई त्यांना चिवमाऊचा घास भरवते आणि नंतर अंगाई गात सोहम जोजोरे बाळा म्हणून गाढ झोपवते. तैसे मज संत सांभाळती. बारीक विचार करा. मला काही मिळालं नाही, मला काही मिळवायचं नाही असं कोण म्हणतं? तो कोणत्या सत्तेत, कोणत्या भावावर आहे असं म्हणण्याचा अधिकार कोणाला आहे? ते आम्ही म्हणतो, आम्हाला ते शोभतं का? मला काही मिळालं नाही असंही काही नाही आणि मला काही मिळवायचं आहे असंही काही नाही. हा एक उच्च कोटीचा भाव आहे. मला भूक लागली हा सुद्धा एक भावच. तेव्हा काय करताय? नुसतं म्हणत बसताय का? त्यावेळी प्रतिक्षिप्त क्रिया कशी असते? प्रतिक्षिप्त क्रियेतून जाणवतं. मला काही मिळालं नाही असंही काही नाही आणि अजून काही मिळवायचं आहे असंही काही नाही, म्हणून मी सत्संगाला येत नाही असं म्हटलं तर तोता मैना की कहाणी पुरानी पुरानी हो गई. अजून आम्ही पाप पुण्याच्या गोष्टी सांगत अहंकारातच अडकलो. आता पाप पुण्याच्या कोशातून बाबांनी आम्हाला बाहेर काढलं आहे. सध्या कुरुक्षेत्रावर जो संवाद चालू आहे त्यावर ही विश्वात्मके देवे मंडळी चिंतन करत आहेत. काळ्या पट्ट्याच्या आतलं चिंतन चालू आहे. कोणालाही कमी समजून त्यांची मने दुखवायची नाहीत. दोष घालवणं चालू आहे. कुणीही राग धरू नका, राग धरला तर नुकसान होईल. नाही काम माझे आता तुम्हापासी,
होते गुप्त धन दिले तुम्हासी, न लागो व्यभिचार लौकिकाचा वारा, असता मुक्त लागे बंधनाचा दोष, न धरावा लोभ माझ्याशी कोणी, नाहक जाऊन पडेल नरकाशी. नाही काम माझे आता, हे तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. त्यांना जसं वाटलं तसं मला पण वाटतंय, त्या विचारापर्यंत गेल्यावर तसं वाटतं. मी सुद्धा एक साधक आहे, वासरात लंगडी गाय शहाणी तसं, संत संगतीचा न करावा वास, असं तुकाराम महाराजांना सुद्धा वाटलं. तुमच्यासारखे भगवत प्रेमात सैराट झालेले साधक भेटले तेव्हा तुकाराम महाराजांना सुद्धा भीती वाटली. भीती असेल तर भगवत प्रेमात गती आहे, परमोच्च कोटीचा आनंद आहे. बाबांच्या विचारावरच आपलं चिंतन चालू आहे. हा सुद्धा बाबांचा एक विचार आहे. परवा सांगितलं आहे, मला कशाची भीती वाटते. काही भीतीमध्ये अधोगती आहे तर काही भीतीमध्ये सद्गती आहे. भीती पाहिजेच, पण कोणती भीती बाळगावी याचा विवेक पाहिजे. तो विवेक सर्वांनी जतन केलाच पाहिजे. परवा एका ताईंनी सांगितलं की माऊलीचा समाधी सोहळा पाहिला. आता ज्या मंडळींनी माऊलींचे विचार समजून घेऊन आचरणात आणले आहेत त्यांना माऊली प्रत्यक्ष दर्शन देत राहिलेत. माऊलींनी समाधी घेतली असं त्यांना वाटत नाही, म्हणून अज्ञानाच्या ठिकाणी समाधीचा भास झाला. त्यांच्या विचारांनी समाधी घेतलेली नाही. तसं असतं तर त्यांच्या विचारांचा अनुभव आला नसता. मग माऊलीने समाधी कोणासाठी घेतली. स्वतःचे दोष स्वतःला कधीच समजत नाहीत. या ठिकाणी दुसऱ्याच्या उंजळीने पाणी पिलं पाहिजे. शिस्त आणि नियमांचे पालन केलं तर आपल्याबरोबर इतरांची सुद्धा प्रगती होऊन विकासापर्यंत जाऊन पोचतो. 300 वर्षापूर्वीचे तुकाराम महाराजांचे शब्द आजसुद्धा हुंदके द्यायला लावतात, सोस भरवतात. मग तुकाराम महाराज आहेत की गेलेत. किती जणांना आणि कोणाला हुंदके देऊन गेले. संतांच्या विचारावर आरूढ आहेत, त्यांनाच हुंदके बसले. तुमच्यात ठसलेले बाबांचे विचार, निर्माण झालेला भगवत भाव, त्यातून बाहेर पडणारे तुमच्यातले विचार मला चांगलाच बोध करत आहेत. तुमच्याकडून मला बोध होत आहे. अशा महात्म्यांच्याकडून कौतुक झालं, लौकिक झाला तर ते जनहिताचंच असणार. तुमचे विचारसुद्धा हुंदके द्यायला लावणारे आहेत. काहीतरी किरकोळ प्रमादाने मी किड्या मुंग्यांच्या योनीत खितपत पडलो होतो. युगायुगानंतर तुम्ही संत मायबाप यांची भेट झाली. त्यांच्या कृपेने विश्वात्मके देवेचे स्वरूप समजलं. अनेक सिद्धांतांची उकल झाली. त्याचा सिद्धांत संग्रह झाला. त्याचं मनन चिंतन निस्ध्यासाने भगवत भाव तयार झाला. भगवत भावाने ईश्वरी लीला, त्याचे प्रयोजन, त्याचा योगक्षेम समजायला लागला. ईश्वराबद्दल अतूट प्रेम आणि नातं जडलं. सद्गुरू कृपा आणि भगवत प्रेम यामुळे मी अभय साधक झालो. कोहम होतास तू, सोहम झालास तू, असे बरेच जण मला म्हणू लागले. मी म्हणालो, श्री गुरुसारखा आस्थापाठी राखा, श्री गुरुसारखा आस्थापाठी राखा. कृपावंत आहे माझा गुरु, त्याने ठेविला वरदहस्त माझ्या माथी. आलो ब्रह्मपुरी सोहम म्हणून. अंगी ऐसे बळ रेडा वेद बोले. रेड्याला सुद्धा ब्रह्मस्थान मिळवून दिलं, मग आपल्याला का देणार नाहीत. कान्होबा हरपण मौला आहे, तो काहीही करू शकतो. आकाशाची सृष्टी बनवतो. सृष्टीत 184 प्रकारचे जीव तयार करतो. त्यांना सांभाळतो. योग्य वेळी त्यांना जाणीव न होता त्यांचा नाश करतो. खांडववनाचं इंद्रप्रस्थ करतो. अज्ञानातील अज्ञानी, अज्ञानाचा कळस तो धृतराष्ट्र, त्यालासुद्धा शरण यायला लावून त्याला विधेयी अवस्था प्राप्त करून देऊन आपल्यात सामावून घेतो. कान्होबाचं नवल केवढं. तुम्ही संत मायबापाचं अद्भुत प्रेम देतो. विश्वात्मके देवेचं स्वरूप, सिद्धांत संग्रहातील सिद्धांताची उकल, भगवत भावामधील भगवत प्रेम आणि आता व्हॉट्सअपवरचा सत्संग मिळवून देऊन निर्वाणाला जाण्याचा मार्ग मोकळा केला. कान्होबाचं नवल केवढं. माझ्या बाबतीत हे अद्भुत नवल केलं म्हणून म्हणतो, सोहम माझे नाव, ब्रह्मपुरी आलो, तेने विस्तारलो मी. तुम्ही पण असेच व्हा. बाबांचे विचार सोडू नका. राक्षसी वृत्तीला थारा देऊ नका. असंच होईल आपोआप तुमचं पण. वैकुंठाला जाऊन काय करायचं. सद्गुरूकडे काय मागायचं. तुकाराम महाराजांनी काय मागितलं आहे. पांडुरंगा काही ऐकावी मात, न करावे मुक्त मजाता. जन्मांतरी मज देई ऐसी सेवा, जेने चरणसेवा घडे तुझी. वाखाने न कीर्ती आपुलिया मुखे, नाचेन मी सुखे तुझ पुढे. करोनी कामारी
दास दिनाहुनी आपल्या अंगणी ठाव मज. तुका म्हणे आम्ही मृत्यूलोकी भले तुझेची अंकेला पांडुरंगा. जन्मांतरी मज देय ऐसी सेवा जेणे चरण सेवा घडे तुझी. जय हरी.